छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महिलांवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरांचा, महिलांवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरांचा, नारी शक्तीचा जय, स्त्री शक्तीचा तुमची जी तक्रार आहे मला प्राप्त झाली त्यानुसार मी डॉक्टर आदिराज सूर्यवंशी आमचे जिल्हा प्रजनन बालआरोग्य अधिकारी म्हणजे महिलांच्या संबंधातले साहेब दोन विषय आहेत. आता तुम्हाला पाठवले चर्चेला तुम्ही विषय समजून घेतले ना. ह्या दोन विषय गेल्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यामध्ये ज्या महिला कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे तक्रार आता तिच्या सुरक्षितेसाठी मी नाव तिचं घेतलं. तिने तुमच्याकडे तक्रार दिली तू पायात पैंजण असंच घातलं पाहिजे, तू कपडे अशीच घातली पाहिजे आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तो महिला परिचारिका रूम मध्ये तू जर डॉक्टर त्या ठिकाणी बसत असेल आणि त्या महिला कर्मचारीला जर माझ्याबरोबर फिरायला चल म्हणत असेल आणि ती जर ह्या गोष्टीला विरोध करत असेल म्हणून 3 महिन्याचा पगार तिचा जर हा डॉक्टर थांबवत असेल तर मग काय या गोष्टीला म्हणायचं? तुम्ही आतापर्यंत कारवाई काय केली? कारवाई काय केली मला ते सांगा. एक पहिलं हे जे प्रकरण बोलतोय हे प्रतिनिधी कोळी तालुका कराडचं आहे. त्याची एन्क्वायरी आपण स्थायी समितीच्या दिवशी मी टीम पाठवून 2 क्लासरूम ऑफिसर, 1 लेडी ऑफिसर, फार्मसी ऑफिसर पाठवून त्याची एन्क्वायरी केलेली आहे. त्याचा रिपोर्ट आला. त्यातलाच एक हे जे सांगतात विशाखा समितीचा पाठ तो शिव मॅडमने विशाखा समितीकडे रेफर केलेलं आहे. नाही पण शिवाय विशाखा समितीचा अहवाल कुठे आहे द्या आम्हाला आणि त्याच्यावर कारवाई काय केली ते सांगा. तुम्ही त्या महिलेचा 3 महिन्याचा पगार काढला का सांगा. तुम्ही त्या अनिल कदमवर काय कारवाई केली? चौकशी समिती तुम्ही कागदावर नेमली का फक्त? पण 3 महिने त्याच्यावर कारवाई का नाही केली? 5व्या महिला तुम्हाला देऊन जर हे करत असेल पण तिचा पगार का 3 महिने थांबवला? मेडिकल ऑफिसर थांबवलेलं आम्ही नाही थांबवलेलं. नाही मग हे तुम्ही मान्य करते तर कारवाई काय केली ते सांगा ना. एक लक्षात ठेवा ह्यांनी मान्य केलंय की त्या तिथल्या मेडिकल ऑफिसरनं त्या बिचारीचा 3 महिन्याचा पगार थांबवून ठेवलाय आणि तो डॉक्टर तिला 20,000 रुपयाची लाच मागतोय. हा अर्धनग्न फिरणारा डॉक्टर हा 20,000ची लाच मागतोय आणि यांना माहिती असताना सुद्धा कारवाई काय केली तुम्ही त्याच्यावर? त्याला निलंबित का नाही केलं अजून? हा वेळ काढूपणा आहे प्रशासनाचा एक लक्षात. अजून निलंबित केलेलं नाही. आम्हाला जोपर्यंत त्याचं निलंबित केल्याचं तोपर्यंत आम्ही उठणार नाही साहेब. तुम्ही बडतर्फ करू शकता का? रिपोर्ट पाठवल्याचं पत्र द्या आम्हाला. त्या अनिल कदमवर काय तुम्ही कारवाई केली? तुम्ही चौकशी समिती नेमतो म्हटला, नेमली का? मी पत्र घेऊन 15 मग चौकशी समिती का नाही गेली अजूनपर्यंत? अहो हे चौकशी समिती साहेब कागदावर नेमली. चौकशी समिती गेली कुठं तिथं? काय अहवाल त्यांनी दिला तुम्हाला ते सांगा. विशाखा समिती गेली का तुमची तिथं? साहेब माझं पत्र कधी नाही बघा. कमिटी नेमली कधी बघा. आतापर्यंत त्यांनी अहवाल का नाही दिला? साहेब आज किती दिवस उलटले? आज 10 दिवस उलटले साहेब. 7 दिवसाचा अल्टिमेट तुम्ही दिलाय ना. बिलकुल सर. आम्ही जाऊन येतो. आम्ही सोमवारी रिपोर्ट करतो सर. उद्याच आम्ही हो ते झालं सर. ते झालं. काय दिलं पोलिस ते सांगा. अहवाल दिलेला आहे. साहेब एवढा जो वेळ काढूपणा होत असेल 2 महिने एक महिला कर्मचारी बिचारी तुमच्याकडे न्याय मागते. जर न्याय द्यायला तुम्ही 2 महिने लावत असाल तर उपयोग काय सांगा ना तुम्ही? म्हणजे प्रशासक असल्याचा गैरफायदा तुम्ही घेताय का? तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय का साहेब ते सांगा. नाही ह्या महिलेची तक्रार तुमच्याकडे कधी आली? ह्या महिलेची कोळेच्या महिलेची तक्रार कधी आली साहेब? 5व्या महिन्यात तुमच्याकडे तक्रार आली.
हो इन डॉक्टरला गेल्या 6 महिन्यापूर्वी अनिल कदमला काय दिली तोंडी समज दिलेली. शैक्षणिक आता साहेब तुम्ही मला हा प्रकरण मला माहित नाही. कुठलं तुमच्या मेडिकल ऑफिसरला विचारा ना तुम्ही. मला माहित नव्हतं मला जरी माहित नसलं तर तुमच्या मेडिकल ऑफिसला विचारा ना. गेल्या 6 महिन्यापूर्वी मेडिकल ऑफिसचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हो साहेब. मेडिकल ऑफिसरचं ऐका एक मिनिट, तुम्ही वेळ ही करू नका. तुम्ही नाही तुम्ही बघा साहेब, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. असेल ना पण मला माहित नाही. तुमच्या मेडिकल ऑफिसरचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. सोमवारपर्यंत साहेब मला सांगा 6 महिन्यापूर्वी तोंडी समज देऊन सुद्धा कारवाई होत नाही का साहेब? नाही बोलतो. मला माहित नाही. ठीक आहे असू दे. लावा फोन, मेडिकल ऑफिसरला फोन लावा. ऐकू दे, मीडियाला पण ऐकू दे. एक मिनिट, त्याला फक्त एवढं सांगावं मी समज दिली मला नाही. विषय माहित नव्हता. त्याला तोंडी समज काय दिलेली नाही हा विषय मला माहित नव्हता. तुम्ही मेडिकल तुमच्या मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास नाही का? मला माहित नव्हतं. एक मिनिट थांबा. तुमच्या मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास नाहीये का एवढं सांगा मला. तुम्ही नाही म्हणा मी विषय आंदोलन थांबवतो. आंदोलनाचा विषय नाही. मला विश्वास नाही. तुम्ही मला एकच शब्द विषय सांगा. माहित नाही नाही. मला काय म्हणायचंय, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मला एकच सांगा की तुमच्या मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास आहे का एवढं सांगा. असणारच की. मग ठीक आहे, फोन लावा, स्पीकर फोन ऑन करा, ऐकू देत. आता दोनच दिवस आहेत. सोमवारपर्यंत येणे हा रिपोर्ट आपल्याकडे येईल. त्याच्यानंतर शासनाने मी काय म्हणतो, माझी साधी मागणी, मी काय तुम्हाला काय बाकी काय मागणी केली नाही. हे जर म्हणतात माझ्या मेडिकल ऑफिसवर माझा विश्वास आहे, तर त्यांनी मेडिकल ऑफिसवर फोन लावा. पेमेंट रिलीज केले का 3 महिन्याच्या नसेल केलं तर सोमवारपर्यंत येणे अवधी रिलीज करा. त्याला तोंडी समज डॉक्टर लेप्रोस्कोपी डॉक्टर, तुम्हाला काय मारायचा अधिकार दिलाय का पेशंटला? तुम्ही मला सांगा. 100% ते सगळंच आता इन्क्वायरी मध्ये साहेब, येईल. तुम्ही तुम्ही शनिवार असला तरी शनिवारची इन्क्वायरी पूर्ण मला करा. मारण्याचा अधिकार दिलाय का तुमच्या त्या नाही नाही, काय विषय डिग्री कोणालाच दिलाय नाही. का? काय माहितीये का तुम्ही सांगा, ह्या- उद्या ह्या- सुद्धा ह्या- बोलाय. असं कधी आम्ही दिलाय का साहेब? तुम्ही सांगा. हा अधिकार दिलाय का? शनिवारपर्यंत बरं हे इन्क्वायरी पूर्ण होईल. तुमचे सोमवारी मेडिकल तुम्ही ऑफिसर रिपोर्ट येणे सांगताय, आशा सेविका सांगताय, तिथल्या नर्स सांगताय, नाही. बघणारी नाही तुम्ही म्हणताय मला प्रकरण माहित नाही म्हटलं. मध्ये जर चुकीचं असेल तर 100% त्याच्यावर कारवाई शासनाला अहो, तुमच्या करावी. महिला सोमवारी. असुरक्षित आहे, तुमच्या कर्मचारी असुरक्षित आहे, आम्हाला बोलावं लागतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सोमवारी काय करतोय जिल्हा परिषद, काय झोपा काढतोय का? तुम्ही सांगा मला. ठीक आहे. आता तुमचे दोन मागणी महत्वाच्या होत्या की त्यांच्यावर ऍक्शन, तर सोमवारपर्यंत त्याच्यावर आपण डिसिजन घेऊ. आता तर सध्या इमिजिएट नाही होऊ शकत नाही. आज जी चालू आहे तर आपण सोमवारपर्यंत त्याच्यावर डिसिजन घेऊ. तुम्हाला जर काही निवेदन द्यायचं असेल तर ते आता द्या. हे मी निवेदन दिले ऑलरेडी. ही नोट आहे, त्याच्यामध्ये प्रेस नोट सुद्धा आहे. ठीक आहे, सोमवारपर्यंत आपण आता डिसिजन घेऊ. साहेब विनंती आहे, फक्त पाठीशी घालू नका. माझं एवढंच आहे तुम्हाला पण. मी स्वतः याच्यात मला काय रिपोर्टिंग करा बघा. हे दोन्ही नराधम आहेत ना, हे दोन्ही आपल्या आरोग्य विभागाला काळिंबा फासणारे लोक आहेत. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मी DHO साहेबांचं कौतुक करायचो, पण मला वाटलं होतं की याच्यामध्ये काहीतरी ठोस काम होईल. या 7 दिवसामध्ये जर आपली चौकशी समिती साहेब 7 दिवसामध्ये जर आपली 10 दिवसामध्ये आपली चौकशी समिती जर तिथं PSC ला जाऊन जर चौकशी करत नसेल तर काय मला सांगा ना तुम्ही, काय उपयोग आहे? आणि आपली जिल्हा परिषद आहे, तुम्ही सांगा ना, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या माता भगिनींचं संरक्षण आपण नाही करू शकत? नाही करू शकत कसं आहे? एवढे आपण हंडगे आहोत का? तुम्ही मला सांगा. नाही असू द्या, येतं आम्हाला लय बोलायला येतं. सांगा ना तुम्ही मला मला साहेब तुम्ही सांगा, आज झडपी तुमची आहे ना, हे कुटुंब आहे ना आपलं. तुमची बी आहे, आमची बी आहे, मला सगळ्यांचीच आहे. बरोबर आहे, म्हणून तर भांडावं लागतं ना आम्हाला. हे आपलं कुटुंब आहे, आपल्या कुटुंबातल्या माता भगिनींचं संरक्षण आपल्याला करता येत नसेल तर आपल्या पुरुषार्थाचा काय उपयोग आहे एवढं सांगा मला. आज प्रशासकीय आपलं पगार 3 महिन्याने रिलीज झालेला आहे. पाटील सांगा पगार असं सांगत. कशाला झालाय तर झालायच ना. ठीक आहे. 5 दिवसाचं मला मंजुरीचं राहिले ते झाले की तो पण 5 दिवसाचा सगळं पगार झालाय. चालेल. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. महत्वाचा विषय साहेब तो आहे. चला, जे बी चाललंय आम्हाला हे आपलं नाही असू दे. थँक्यू. धन्यवाद. काय झालं नेमकं आता? आरोग्य विभागाचा बोंबळ कारभार जिल्हा परिषदेमध्ये अनेक वेळा तक्रारी होऊन सुद्धा महिला माता भगिनीवर अन्याय अत्याचार डॉक्टरांकडून होतोय. म्हणजे ज्या डॉक्टरांना आपण देवासमान मानतो, देवाच्या ठिकाणी बघतो, असे डॉक्टर या ठिकाणी राजरोषपणे तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गैरवर्तन करतायत. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर विनयभंगासारखे शब्द प्रयोग करतायत. त्यांना तू पायात पंजनच नको घालू, तू ड्रेसच घाल, तू ड्रेसमध्ये छान दिसते. आणि हा डॉक्टर नराधम या ठिकाणी चड्डी आणि बनेलवर त्या ठिकाणी बसतो परिचारिके रूममध्ये. आज
दरोडे घालणारी चड्डी बनेल गँग आपण बघतो, पण हे शासकीय मालमत्तेवर दरोडे घालणारा डॉक्टर हा चड्डी बनेल गँगचा अध्यक्ष असं म्हणायला काय हरकत नाही. आज डॉक्टर महिला सुरक्षित आहेत का, तर बिलकुल सुरक्षित नाहीत. लक्षात घ्या, इथं या ठिकाणी या PSC मध्ये येणारा औषध स्वतःच्या OPD मध्ये जाऊन ते इथले गोरगरिबांसाठी वाटायला आणलेले औषध तो गोळा करून स्वतःच्या OPD मध्ये वाटतोय. म्हणजे ही कुठली विकृती म्हणायची. आणि दुसरा विषय असा आहे, कनेर PSC ला त्या ठिकाणी लेप्रोस्कोपी तज्ञ जो मुलं बनवायचे ऑपरेशन महिलांची शस्त्रक्रिया होती, त्या ठिकाणी भूल दिलेल्या पेशंटला गालात चापटी मारणे, त्यांचे चिमटे काढणे, त्यांना लाथा मारणे, अरे ही कुठली पद्धत आहे. आणि एवढं असून सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा गेल्या 5व्या महिन्यात त्या माता कोळ्याच्या माझ्या कर्मचारी भगिनीनं या ठिकाणी पत्रव्यवहार करून सुद्धा त्या डॉक्टरांवर कारवाई नाही. मग तुम्ही पाठीशी घालताय का? प्रशासन असल्याचा गैरफायदा घेताय का? म्हणून या ठिकाणी आज पहिल्यांदा GB बसलेली. प्रशासनाला सुद्धा कळलं पाहिजे, इथं आमचे जे बंधू पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की ही जिल्हा परिषद कशा पद्धतीने चालते, कशा पद्धतीने आरोग्य विभागाचं कामकाज चालतं आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी इथल्या स्थानिक गोरगरीब महिला माता भगिनींची छळणूक केली जाते, इथल्या कर्मचाऱ्यांची छळणूक केली जाते. यासाठीचं आजचं हे आंदोलन आहे. या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी दोन्ही डॉक्टरांवर कारवाईचे आदेश पारित होतील अशा पद्धतीचा शब्द दिल्यानंतर या दोन्ही आम्ही आमचं रयतराज संघटनेचं, आमच्या इथं उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या आमच्या रणरागिणी आहेत, माझ्याबरोबर आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई जाधव आहे, यांच्या सर्वांच्या सहमतीनं आज या ठिकाणी आत्ताचं आंदोलन मी तात्पुरतं थांबवतोय. जोपर्यंत या डॉक्टरांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा चालूच राहील. पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार आत्ताचं मी आंदोलन स्थगित करतोय. कदम आणि प्रकाश कदम, अनिल कदम आहेत आणि कोळ्याचे आहेत ते प्रकाश कदम आहेत. असे बघतो. दोघं भाऊ आहेत काय? नाही, दोघं भाऊ नाही, आता योगायोग म्हणायचं.